हाय हॅलो. तर मित्रांनो, राहू द्या म्हणायचं मित्र मैत्रिणी. हो, आता कोणाला एक माहिती नाही, मी सगळेच ओळखायला लागलीत मला, काय सांगावा. पण ह्या गॅटअप मध्ये कधी बघितलेलं नसल्यामुळं ओळख यायची नाही बरं का मी तुम्हाला. आता ह्या गॅटअप मध्ये सासरवाशीन म्हणतेत मला, सासरवाशीन, कळलं का? हा, सासर घरी आहे, सासर घरी. लय धागायलंय आणि तितक्या मध्ये मला येळच भेट नाही, टाइमच भेट नाही, काय सांगावा तुम्हाला. आता आपण सदा सदा येत बी नाही, 12 महिन्यातून एकदा कवा तरी येताव कामानिमित्त. तसं आता माझ्या सासरे बुवाची पहिली पुण्यतिथी आहे. हा, माझ्या नवऱ्याच्या वडिलाची पहिली पुण्यतिथी, त्या निमित्तानं आम्ही आलाव. कार्यक्रम आहे आज आमच्या घरी. सगळं झालंय निवांत, म्हणजे कसं निवांत नाही हो, माहिती गडबड आहे, हरबड आहे. टाइमात टाइम काढलाय, म्हणजे ब्लॉग बनवायला बी वेळ नाही, असं व्हिडिओ काढायला बी वेळ नाही, आणि डंगचिक फकचिक करायला तर कसलाच वेळ नाही. तसं आपला बंधन नाही कुठंच बरं का. डंगचिक फकचिक काही बी आपण फ्री आहे, माणूस दिलदार आहे, मोकळ्या मनाचा आहे. डाऊट कुठंच कसलाच कुणालाच नाही आपल्यावर. आपण धोपट रस्त्यानं सरळ मार्गानं चालणारी आहे. हा, गायकवाड वंदना. त्याच्यामुळं आपल्याला रोक टोक कुणाची हिंमत नाही ना, ताकद नाही, कळलं का, रोक टोक करायची. पण आता आपण सासरी आहेत म्हणल्यावर आपल्या स्वतःला वेळ मिळू की नाही मिळू, सासरच्या लोकांना वेळ द्यावा लागतंय, बरोबर. हा, आता सासरी लोक कोण आहेत, सासूबाई तर आहेत, सासरे नाहीत. त्यांच्याच कार्यक्रमाला आला, पण त्यांच्या कार्यक्रमासाठी लई पाहुणे रावळे लई आहेत आमच्या सासूला, नातेवाईक. हा, म्हणजे सगळे गोळा झाले आणि यायले तर. पण नाद बाई नाद असतंय की बायाला. तसं मला नाद, तुम्हाला माहित नाही का किती नाद आहे ती. तसं न्हावून धुवून म्हणजे स्वच्छ आंघोळ बिंगुळ सगळं झालंय आपलं. दिसत नाही का गॅटअप कसला आहे भारी. तर नाही तसं पारशा मारशानं रोजच असते आपल्या तिकडं. पण इकडं कसं असतंय, सासरी न्हावून धुवून स्वच्छ सगळं असतंय. काय असू की नसू आपला झोल बरं का. हा, अयो या माश्या तिकडं हान बरं, माश्या हान. अहो माय, ही थंसप पेली, ही थंसप लयच गरम व्हायलंय, ढगायलंय नुसतं. सकाळून धगतया, बदबदा घाम गळतया, आणि दुपारून हे तुफान येतया, वारं काऊर, आणि नुसतं पाऊस, बदा 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 पाऊस येऊ की नाही येऊ, पण धडाधडान गडागडाच होतय. काय सांगावा तुम्हाला गावाची ही काळा. सकाळून नुसतं बद 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 म्हणजे घाम गळतया, नुसतं धगतया, आणि दुपारून तर नुसतं वारच वारण, कावरच कावरण, धुळच धुळ अंगावर, कुठं बी घरात बी. असं असं हे गावाला परंपरा आहे, नैसर्गिक आयुष्य ह्याला म्हणते. जगायची माहिती आहे, असं नाही की नाही. हा, तसं बघायला गेलं तर 30 वर्षाच्या वर झालं त्या शहर वस्तीला राहून, बंगल्या बंगल्याने राहून. थोडा लय बदल झाला, जास्त नाही बदल झाला. हा, जास्त नाही बदल झाला. आणि जसं सोशल मीडियावर आले ना, तसं बोली भाषामध्ये बदल मी कसा केलाय, तर निवळ गावंडळ बोललं तरच लोकायला बी चांगलं वाटतंय, म्हणून मी गावंडळ बोलते. हा, ह्या माशाला गोंगायल्या का, मला जमत नाही असली घाण.
घाण इथं काहीच नाही, सगळं निर्मळ आहे. पण इथं पत्र टाकलेले आहे, तर इथं थोडीशी चूल मांडलेली आहे हवाला. सरपण काडी इथं ठेवीत येतं. आणि इथं ते काय झालंय माहितीये का, इथं सगळ्या जणी बसल्या होत्या, बाया आया बाया, हा पाहुणे रावळी. तर त्याला उठवून लावलंय तिकडं. आणि मला व्हिडिओ काढायचंय म्हणलं. नुसती बडबडी करू नका तुम्ही, जा म्हणलं तिकडं, काय नाश्ता पाणी करा. खिचडी भात मी आज केलाय सकाळी. हा पाहुणे यायच्या आधी खिचडी टाकली होती मस्त मोठ्या ढुकण्यात. ब्लॉग मोठा काढलाय. जर बघायचं असलं तुम्हाला तर मग युट्यूब चॅनलवर जा आणि बघा. ब्लॉग मोठाची मोठा आहे. खिचडी भात करताना मी पारशीची पारशी आहे नुसती. हा आणि आता बस झालं एवढंच बरं का. आता ब्लॉग बनवायचा, पूजा हे वंदना हे घेताना मस्त दुसऱ्या कोणाला तरी काढायला येते. मला जरी नाही वेळ भेटला तरी, मला टाइम नाही भेटणार मला माहिती आहे. पण गेटअप चांगला आहे ना सासरीचा. सासरी गेटअप मी माझ्या मनानच करीते. मला कोणी नाही म्हणलं ना धनी बहारे. हा मी माझी पायरी विसरत नाही कधीच. पायरीनं वागते मी, कळलं का. हा आता तुम्हाला माहित नाही का, आपल्या घरी नवजुनं माणूस आलं की गावाकडे कसं असतंय, डोसक्यावर पदरी घ्यायचं असतंय आणि पायाला लावायचं असतंय. तेवढं कुणी करी नाही आता. पण कशाला सोडायचंय आपण आपलं. हा आणि तिकडं शेर वस्तीला शिट्टीला कुठं नवऱ्या संग फिरायला जायचं झालं तर मग चड्डी बँटी शर्ट ते तर तुम्ही बघत आहोत की मी बी घालते. त्याच्यात काय नवीन गोष्ट. जरी बाहेर कुठं नाही गेला आम्ही फिरायला, म्हातारी झाला आता म्हणून, पण आपण कुठंच नाही कमी. पोरी सोरीला महाग टाकायचं. हा काय कुणाच्या बापाला द्यायची. चला झाला आता.